नमस्कार. डिजिटल केसरीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे ओंकार. तर आज जग एका अशा काळोख्या टप्प्यावर येऊन थांबलंय जिथे इतिहास पुन्हा रक्ताने लिहिला जाऊ शकतो. कारण इस्रायलने केलेल्या अत्यंत गुप्त आणि अचूक हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेते आयातुल्ला सय्यद अली हुसेनी खामनई यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतरनं संपूर्ण मध्यपूर्व पेटण्याच्या स्थितीमध्ये पोहोचलेली आहे. कारण ही घटना साधी सैनिकी कारवाई नसून एका सार्वभौम राष्ट्राच्या आत्म्यावर केलेला हल्ला मानला जात आहे. कारण अयातुल्ला अली खमनई हे फक्त इराणचे सुप्रीम लीडर नव्हते, तर ते इराणच्या क्रांतीचे प्रतीक, इस्लामिक रिपब्लिकचे अंतिम निर्णय घेणारे व्यक्तिमत्व आणि लाखो समर्थकांसाठी धार्मिक मार्गदर्शक होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूने केवळ राजकीय पोकळी निर्माण झालेली नाहीये, तर बदला, धार्मिक भावना आणि अस्तित्वाच्या युद्धाची आग पेटलेली आहे. तेहरानच्या आकाशात सायरन वाजत होते, भूमिगत बंकर हादरत होते आणि काही मिनिटातच जगातील सर्वात संरक्षित नेत्यापैकी एक असलेले अयातुल्ला सय्यद अली हुसैनी खामनई कायमचे शांत झाले. अशी माहिती समोर येताच इराणमध्ये संतापाचा स्फोट झालेला आहे. रस्त्यावर लाखो लोक उतरलेले आहेत. बदला घेण्याच्या घोषणा सुरू झाल्यात आणि इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने स्पष्ट इशारा दिला आहे की हा हल्ला युद्धाची सुरुवात आहे. आता परिस्थिती भयावह बनते, कारण इराणकडे हजारो लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, जे काही मिनिटात इस्रायल आणि अमेरिकेच्या सैनिक तळांना लक्ष्य करू शकतात. होर्मुझ समुद्रधणी बंद करण्याची धमकी दिल्यास जगातील जवळपास 30% तेल पुरवठा थांबू शकतो, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. अमेरिका इस्रायलच्या संरक्षणासाठी आधीच युद्धनौका आणि फायटर जेट्स तैनात करत आहे, तर दुसरीकडे रशिया आणि चीन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण जर इराणवर पूर्ण आक्रमण झाले तर शक्ती संतुलन बदलण्यासाठी ते अप्रत्यक्ष किंवा थेट हस्तक्षेप करू शकतात. आणि याच क्षणापासून संघर्ष प्रादेशिक राहत नाही, तर जागतिक युद्धात बदलण्याची शक्यता निर्माण होते. लेबनॉनमधील हिजबुल्ला, गाझामधील हमास, येमेनमधील हुती आणि सिरिया इराकमधील शिया मिलिशिया सक्रिय झाल्यास इस्रायल चारही दिशांनी मिसाईल वर्षावाखाली येऊ शकतो. शहरावर ड्रोन हल्ले, सायबर वॉरफेअर, वीज व्यवस्था कोसळणे, इंटरनेट ब्लॅकआउट आणि आर्थिक बाजाराचा नाश ही आधुनिक युद्धाची पहिली चिन्हे मानली जातात आणि ती आता दिसू लागलेली आहेत. जगभरातील शेअर बाजार हादरले, तेलाचे दर वाढू लागले, विमानमार्ग बदलले जात आहेत आणि अनेक देशांनी आपल्या नागरिकांना मध्यपूर्व सोडण्याचा आदेश दिला आहे. सर्वात भयानक शक्यता म्हणजे अण्वस्त्रांचा वापर. कारण जर इराणला अस्तित्वाचा धोका वाटला तर अंतिम पर्याय म्हणून अणु कार्यक्रम सक्रिय करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि इस्रायल आधीपासूनच अणुशक्ती असलेला देश मानला जातो. त्यामुळे अणुप्रतिहल्ल्याची साखळी सुरू झाल्यास मानव इतिहासातील सर्वात मोठा विनाश घडू शकतो. पहिलं महायुद्ध एका हत्येमुळे सुरू झालं होतं, दुसरं महायुद्ध आक्रमणामुळे पेटलं होतं आणि आता अयातुल्ला सय्यद अली हुसेनी खामनई यांच्या मृत्यूमुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडल्याची चर्चा जगभर सुरू झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आपत्कालीन बैठका घेत आहे, पण जमिनीवर सैन्य हालचाली वेगाने सुरू आहेत. भूमध्य समुद्रात युद्धनौका उभ्या आहेत, हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केल्या जात आहेत आणि जगातील महासत्ता युद्ध सज्ज होत आहेत. सोशल मीडियावर भीती पसरलेली आहे. लोक अन्नसाठा करू लागलेले आहेत, कारण आधुनिक युद्ध फक्त सैनिकांमध्ये मर्यादित राहत नाही, तर सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचते. ऊर्जा संकट, अन्न टंचाई, आर्थिक मंदी आणि जागतिक अस्थिरता याची सावली संपूर्ण पृथ्वीवर पडू लागलेली आहे. आजचा प्रश्न इराण किंवा इस्रायलचा नाही, तर मानवजातीच्या अस्तित्वाचा आहे. कारण जर बदला आणि प्रतिहल्ल्याची ही साखळी थांबली नाही तर पुढील काही दिवसात जग अधिकृतपणे तिसऱ्या महायुद्धात प्रवेश करू शकतं आणि कदाचित इतिहासातील सर्वात भयानक अध्याय सुरू होऊ शकतो. जग श्वास रोखून पुढील निर्णयाची वाट पाहत आहे, कारण एका नेत्याच्या मृत्यूने संपूर्ण ग्रहयुद्धाच्या अंधारात ढकलला जाऊ शकतो. आणि कदाचित भविष्यात इतिहासात लिहिला जाईल की अयातुल्ला सय्यद अली हुसेनी खामनई यांच्या मृत्यूनंतरच मानवजातीने सर्वात मोठ्या संघर्षाचा सामना केलेला आहे. मित्रांनो, जगात काय चाललंय हे सर्वात आधी सखोल विश्लेषणासह पाहायचं असेल तर आत्ताच डिजिटल केसरीला फॉलो करा, कारण इथे मिळते फक्त बातमी नाही, तर बातमी मागचं सत्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. तिसरं महायुद्ध खरंच सुरू होणार आहे का? आणि अशीच धडाकेबाज, निर्भीड
आणि सर्वात जलद अपडेटसाठी डिजिटल केसरी पेजला फॉलो करून बेल आयकॉन नक्की ऑन करा, कारण सत्य थांबत नाही आणि डिजिटल केसरीही नाही. धन्यवाद.